परभणी जिल्ह्यात मागील 9 दिवसांपासून डिझेल टंचाई ही कायम आहे आणि याचाच फटका शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे। परभणी शहरातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल नसलेले फलक लागले आहेत आणि याच्यामुळे ज्या ठिकाणी डिझेल आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। आपण पंपाच्या बाहेर बघितले तर मोठ्या रांगा वाहनाच्या लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता 12 वाजेपर्यंत डिझेल मिळणार असं सांगितल्यानंतर शेतकरी सकाळी 6 वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात रांगेत लागले आहेत। आपण बघितलं तर शहरातील अनेक पंपावर डिझेल नसल्याचे फलक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघितलं तर आता टँकर आलेले आहे आणि टँकर या ठिकाणी खाली होते आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात आपले डिझेल मिळणार आहे आणि शेतकरी आपण बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काही शेतकरी आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारू कधीपासून या ठिकाणी आलेले आहेत। कधीपासून आलेले आहे सर? आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून आलेले आहेत आणि आमच्या कॅन्डीची रांग बघा कुठपर्यंत गेली। तुम्ही सर्वांना डिझेल द्याले आणि फक्त शेतकऱ्यांसाठी फक्त 2000ची लिमिट आहे सर। शेतकऱ्याचं 2000मध्ये काय होणार? शेती नाही पिकल्यावर तुम्ही काय खाणार आहेत उद्या? कलेक्टरला असं आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्व काही साईटा बंद करून फक्त शेतकऱ्याला डिझेल पुरवा। नंतर तुम्ही रोड हे पावसाळ्यात बी करू शकता, रोडवर काही शेतकरी जाणार नाही, पण नाही पिकल्यावर काय खाणार आहेत तुम्ही? त्यामुळे पहिल्यांदा सर्वात अगोदर शेतकऱ्याला डिझेल पुरवण्यात यावे आणि नंतर तुमच्या रोडला गुत्तेदाराला काय द्यायचे तर द्या। अगोदर शेतकऱ्याचे सगळे काम करण्यासाठी त्यांना डिझेल द्यावे अशी मागणी करतो कलेक्टरला, बाकी काय नाही सर। कधीपासून आले भैया तुम्ही? 5 वाजल्यापासून, सकाळी 5 वाजल्यापासून आलो। काय आता अडचणी काय? अडचणी आम्हाला रात्रभर ट्रॅक्टर चालवला आम्ही आणि आता आलो पहाटे 4 वाजता येऊन झोप लागली की आमच्या मित्राचा फोन आला, म्हणजे या फडसाहेबाच्या पंपावर डिझेल आलं। इथं पाहिलो तर अगोदर टाक्या लोक भरून आले आणि आमच्यासाठी पंप बंद ठेवलाय। म्हणजे 11 वाजता चालू करून 12 वाजता चालू करू। आम्हाला पाण्याचा थेंब सुद्धा नाही, सकाळपासून इथं बसलोत आम्ही। ही बॉटल बघा, आम्ही पाणी बॉटल 20 रुपयाची पाणी बॉटल आणून पेलं, मध्ये इथं पाणी नाही, काही नाही। आतापर्यंत बसवले, आणखी तुमच्या समोर टँकर उभे आहे, आता आम्हाला आणखीन वेटीस धरले जाईल आणि कोणाचे पाठीमाग मोठाले वाहन आले की त्याचे काढून द्याले। आम्हाला 2000 रुपयाच्या पुढे एक थेंबी नाही म्हणले। 2000चं एका कोपऱ्यात बसायला आमच्या ट्रॅक्टरचे डिझेल 2 एकर 3 एकर रान होत नाही, काय करायचं 2000 रुपये डिझेल घेऊन? ट्रॅक्टर घेऊन या म्हणले, आम्ही कॅन आणले, ट्रॅक्टर पण आणले, आम्ही ट्रॅक्टर पण आम्ही आणलेले तिथे एका उभे आहेत। ट्रॅक्टर मध्ये पण तेवढे द्यायलेत, हा जास्त नाही लिमिट, ते पूर्ण वानायला द्यायले तेवढे देणार आहेत। 500 रुपयाचं ट्रॅक्टर मध्ये बी 2000ची लिमिट ठेवली आहे। 500 रुपये ट्रॅक्टर, 500 रुपयाचं तेल ट्रॅक्टर इथं पेट्रोल पंपापर्यंत आणायला 500 रुपयाचं लागायले आणि 1500 रुपयाचं आम्ही चालू पूर्ण दिवस चाललाय। काम बी होईना, पाऊस जवळपास आलेलाच आहे, शेतीचे कामं भरपूर राहिलेले आहेत आणि पंपवाले म्हणायचं आरशी बुक द्या किंवा 7/12 द्या आणि देणाऱ्याला 200-300 लिटर संध्याकाळी 12च्या नंतर द्यायला आणि शेतकऱ्याला म्हणजे 2000च्या वरी काय देईनच ही। एकंदरीत बघितलं तर दिवसेंदिवस डिझेल टंचाई वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगली गैरसोय होताना पाहायला मिळत आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी।